सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना अनंत चतुर्दशीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। आज बाप्पाला निरोप देताना आमच्या पावडे सगळ्या बंधूंनी अतिशय दरवर्षीप्रमाणे जसा उपक्रम राबवतायत की भाविक भक्तांना भोजनाचा आस्वाद त्यांच्या माध्यमातून देण्यात येतो, त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात त्यांनी महाप्रसादाचं प्रयोजन इथे ठेवलेलं आहे आणि बाप्पाला निरोप दिलेले भाविक भक्त इथे येऊन यथेच्छ त्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत। अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि कुठेतरी नाचून धावून पळून सगळेजण थकल्यानंतर आपल्याला निवांत त्या ठिकाणी अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये यांनी खिचडीचा सगळा त्यांना आस्वाद देण्याचं पुण्याचं काम यांच्या हातून होत आहे आणि या टीमचं मी मनापासून अभिनंदन करते। त्यामध्ये पुयनीचे सरपंच धोंडजी पावडे आहेत, गंगाधर पावडे आहेत, योगेश पावडे, गजानन पावडे आणि विठ्ठल पावडे, सर्व पावडे बंधू आमचे सगळे पावडे सगळ्यांनी मिळून खूप छान उपक्रम राबवलाय आणि असं म्हणजे कुठेतरी याच्यासोबत स्वच्छतेचं सुद्धा त्यांचं खूप छान लक्ष आहे की कुठे घाण होऊ नाही, व्यवस्थित सगळं त्यांनी नियोजन केलंय आणि असंच पुढेही काम करत राहा अशा मनापासून मी या टीमला खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे पुयनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। जवळपास सकाळीपासून या ठिकाणी 10,000 भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि हा महाप्रसादाचा ओघ संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत अखंडपणे अविरतपणे या ठिकाणी चालू ठेवणार आहोत। सर्व गावातील ग्रामस्थ या ठिकाणी या महाप्रसादाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहून येणाऱ्या भाविक भक्तांना या प्रसादाचं वाटप या ठिकाणी करत आहेत। किती वर्षापासून आयोजन? मागील 2 वर्षापासून सातत्याने आम्ही या ठिकाणी पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मग त्या ठिकाणी सरपंच असतील, उपसरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सर्वांच्या संयुक्त सहभागातून या ठिकाणी हा महाप्रसादाचा कार्यक्रम आपण दरवर्षी ठेवतो। त्याचा या भागातील पंचकृषीतील मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या महाप्रसादाचा लाभ दरवर्षी घेतात। सकाळीपासून या ठिकाणी 4 क्विंटलचं वाटप झालेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत आणखी 10-15 क्विंटल या ठिकाणी तांदूळ आपण महाप्रसादाच्या निमित्ताने वाटप करणार आहोत।